सकाळ पहाटे पडलेली स्वप्ने खरी होतात का? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सकाळची स्वप्ने खरी होतात का? आणि सतत वाईट स्वप्न का पडतात? अशी स्वप्न खरी होतात का? आपल्याला असे जर आपण सतत देवाकडे त्या गोष्टीसाठी धावा करत असो, तेव्हा स्वप्नात येऊन देव आपल्याला काहीतरी संकेत देत असतो. पण काही वेळा अशी स्वप्न आपल्याला लक्षातच राहत नाहीत. कधीकधी आपल्याला वाईट स्वप्न पडतात, मग अशी स्वप्न खरी होतात का, याची आपल्याला सतत भीती वाटत असते. चला तर मग जाणून घेऊया, कोणती स्वप्ने खरी होतात आणि कोणती स्वप्ने खरी होत नाहीत. किंवा मग पहाटे जर एखादे वाईट स्वप्न पडलं असेल, तर ते स्वप्न खरे होऊ नये म्हणून आपण काय करावे, ज्यामुळे आपल्याला काळजी लागून राहणार नाही. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. माता लक्ष्मी तुमच्या घरी जाण्याचा तुमच्या घरी येऊन वर्षाव करेल. स्वप्न प्रत्येकाच्या जीवनात अविभाज्य घटक असतो. त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी कोणत्याही वेळी पाहिलेले स्वप्ने पूर्ण होतात आणि कोणत्या वेळी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नाहीत. आपल्याला वाईट स्वप्न का येतात हे आपण सुरुवातीला पाहूया. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर स्वप्नांना अंतर्मनात दडलेले विचार, भीती आणि इतर भावनांची जोडलेले आहे. विज्ञानात असं म्हटलं जातं की स्वप्न तेच दाखवतात जे आपल्या अंतर्मनात लपलेलं असतं. तुमच्या अंतर्मनात जीवनात काय सुरू आहे तुम्ही ते समजून घेत नाही, ते सांगत आहेत. म्हणजेच न सुटलेली मुद्दे अंतर्मन दाखवत असतं. म्हणूनच स्वप्न तुमच्या वास्तविक जीवनाशी जोडलेलं असतं आणि ते आपल्याला संकेतांसारखं दिसतं. सकाळची स्वप्न का खरी होत असतात? बरेच लोक सकाळची स्वप्न अगदी खास बांधतात. याचा मागे एक शास्त्र आहे. सकाळी तुम्ही झोपेच्या शेवटच्या टप्प्यात असता, त्यामुळे सकाळचे स्वप्न जास्त स्पष्ट आणि लक्षात राहणारे असतात. त्यामुळे तुम्हाला ती खास वाटतात. ज्या अर्थ हे स्वप्न तुम्हाला नीट लक्षात आहे, तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात पूर्ण होणार असे वाटते. स्वप्नांचा अतिविचार करता आणि काही जण गमतीने आठवण सोडून देतात. आपल्याला स्वप्नांच्या मुळाशी जायचं नसेल तर स्वप्न मालिका आपल्याला काय सूचित करत आहे हे जाणून घेणे रोजचं ठरते. म्हणूनच स्वप्नांचा संबंध आपल्या दैनंदिन आणि अनिश्चित स्वप्नांबद्दल स्वप्न ज्योतिषशास्त्राने काही सूचना केल्या आहेत. त्या सूचनांचे आपण सर्व स्वप्नांचा वेळ घालून पाहावा, म्हणजे अर्थभर होण्यास मदत होते. वैज्ञानिकांचे म्हणणे असे आहे की स्वप्न कोणत्याही वेळी पहा, ती खरी होत नाहीत, पण तुमच्यासाठी तो अंतर्मनाचा एक संकेत असतो, जे तुम्ही तुमच्या मनात खोलवर लपवून ठेवलं आहे आणि त्याला समोर आणण्यासाठी आवश्यकता आहे तुमच्या स्वप्नांकडेच लक्ष दिले पाहिजे. कारण तुम्ही जर ते समजू शकला नाही तर ते तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करत असतात. स्वप्न खरी होतात का? धार्मिक दृष्टिकोनातून आणि स्वप्नशास्त्राचा विचार केला तर सकाळी पाहिलेली बरीच स्वप्न खरी होतात, सत्यात उतरतात. याचे कारण असे की ते स्वप्न ब्रह्ममुहूर्तात ही देवतांची वेळ असते. यावेळी ऊर्जा शुभ आणि प्रबळ असते. यामुळे जी स्वप्न इच्छा पूर्ण शक्तीने केलेली असते ती पूर्ण होण्याची शक्यता असते. स्वप्नशास्त्रानुसार सकाळी 3 ते 6 वेळेत पाहिलेली स्वप्न खरी होते. अगदी 6 महिन्यात आपल्याला त्याचं फळ मिळतं. जर तुम्ही सायंकाळी झोपत असाल 6 ते 10 वाजेपर्यंत, जर 50% स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमी असते. 12 वाजता एकदा स्वप्न पडतं तेव्हा ते पूर्ण होण्याची शक्यता 80% असते. 9 ते 10 किंवा मग 10 ते 12 या वेळेत पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्याची शक्यताच नसते, कारण तुम्ही दिवसभर जो विचार करता त्याच्याशी संबंधित हे स्वप्न असतं. दुपारच्या वेळी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत नसते. जी स्वप्न दिवसा झोपी केल्यावर पडतात त्याची फळे देखील मिळत नाहीत. म्हणजेच त्या स्वप्नांचा आणि जीवनाशी घडामोडींचा बिलकुल संबंध नसतो. जे स्वप्न सकाळी उठल्यावर लक्षात राहत नाहीत त्या स्वप्नांचा आपल्या जीवनाशी घडलेल्या घटनांचा संबंध नसतो. पहिले वाईट स्वप्न पडून नंतर चांगले स्वप्न पडले तर वाईट स्वप्नांचा काहीही एक परिणाम होत नाही. वाईट स्वप्न केव्हा येतं? आपण स्वप्न इतरांना सांगावे की नाही? शास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत जेव्हा राहू येतो, शनीचा प्रभाव जास्त असतो, तेव्हा तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडू शकते. यासाठी ग्रहांची शांती करावी लागते. जर या ग्रहांची स्थिती कुंडलीला अनुकूल असेल तर तुम्हाला जास्त वाईट स्वप्न पडणार नाही, असे देखील सांगितले जाते. स्वप्नांमुळे शुभ काम प्राप्त होणार असेल तर स्वप्न कोणालाही सांगू नये आणि जर वाईट स्वप्न असेल तर ते कोणाला तरी सांगावे. यामुळे ते खरं होण्याची शक्यता ठेवते. चांगले स्वप्न असे मानले जाते की जर एखाद्याने स्वप्नात स्वतःला फळे खाताना पाहिले तर त्यांच्या अंगणात लक्ष्मीचं
नक्कीच नसतो. स्वप्नात स्वतःला खाटेवर झोपलेले पाहणे हे देखील चांगले आहे. जो माणूस स्वप्नात विष प्राशन करून मरताना पाहतो तो रोग आणि केसांपासून मुक्त होतो आणि खूप आनंद घेतो. जो शोक करत आहे किंवा स्वप्नात रडत आहे किंवा मरताना पाहतो तर त्याला घाबरू नये. स्वप्न शुभ संकेत आहेत. त्याला भविष्यात ते पूर्ण सुख प्राप्त होते. चांगले स्वप्नानंतर काय करावे? रात्री झोपताना जर शुभ स्वप्न पडले तर नंतर पुन्हा झोपू नका. शुभ स्वप्न पाहून झोपी गेल्यास त्याचा शुभ परिणाम मिळत नाही. पहाटे जर स्वप्न पाहिलं तर सकाळपर्यंत शक्य असल्यास भगवंताचे श्लोक म्हणा. ते स्वप्न खरे होण्यास मदत होईल. वाईट स्वप्न जर स्वप्नात बूट चोरीला गेले, रोग वाढण्याचे संकेत आहेत. मधमाशांनी स्वप्नात घरामध्ये पोळे बनवले, वर्षात स्वप्नात घरामध्ये पोळी ठेवली तर भविष्यात काही अशुभ घटना घडण्याचे संकेत मिळतात. जर स्वप्नामध्ये कुत्रा चावला, मांस बाहेर काढले तर शत्रूकडून नुकसान होण्याची शक्यता असते. शत्रूकडून स्वप्नात झाडू पाहणे खूप अशुभ आहे. वाईट स्वप्न पाहिल्यानंतर काय करावे? रात्री वाईट स्वप्न पडल्यास त्याचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी स्नान व ध्यान करून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्त्रनाम किंवा भगवान शिवाची पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. किमान एक जपमाळ करावे. हे उपाय केल्याने अशुभ स्वप्नांचे दुष्परिणाम दूर होतात. त्याचप्रमाणे ते स्वप्न कोणालाही सांगू नका. वाईट स्वप्न पडल्यावर लवकर झोपून जा. त्यामुळे स्वप्नांचा परिणाम कमी होतो. जर स्वप्नात पैसे दिसत असतील तर काही जणांना स्वप्नात सतत पैसे दिसतात. जर तुम्हाला स्वप्नात नाणी दिसली, पैसे दिसल्या, नाण्यांचा खळखळाट आवाज आला तर तो आवाज शुभ संकेत नाही. असे स्वप्न आर्थिक दृष्टिकोनातून अशुभ असू शकते. येणारा काळ तुमच्यासाठी कठोर मेहनत करण्याचा असून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. समजा असे स्वप्न पडले तर गरजू व्यक्तींना पैशांची मदत किंवा मंदिरात दान करा. कधी लोकांना असे स्वप्न पडते की एखादी व्यक्ती नोटा देत आहे. असे स्वप्न खूप शुभ मानले जाते. या स्वप्नांचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होऊ शकतो. तसेच तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत होणार असते. हे संकेत असतात तुम्ही खूप काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर काही प्रमाणात संकट कमी होण्याची देखील शक्यता असते. जर तुम्हाला स्वप्नात फाटलेल्या किंवा जुन्या नोटा दिसल्या तर ते स्वप्न अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा आहे की येणारा काळ तुमच्यासाठी कठीण असू शकतो. तुमच्या करिअरमध्ये चढ उतार होऊ शकतो. समजा असे स्वप्न तुम्हाला पडले तर गरजवंताला हवी असलेली एखादी वस्तू दान करा. त्यामुळे स्वप्नांचा परिणाम कमी होतो. तुम्ही स्वप्नात जर पाहिलं की तुमचे पैसे चोरी होत आहेत तर हे शुभ स्वप्न मानले जाते. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होणार आहे. तुमची कामे आता मार्गी लागणार आहेत. तुम्ही जे स्वप्न काही पाहिले आहेत ते पूर्ण होणार आहे. असे स्वप्न पडले तर कोणाला त्याबद्दल बोलू नका. त्वरित मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्या आणि त्याचे आभार व्यक्त करा. मंडळींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.